हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हे बघा मी काय सांगते आहे का, आपण जर कुणाशी प्रामाणिक राहिलं ना तर आपल्याशी पण लोक प्रामाणिक राहतात. पण प्रत्येक माणूस सारखं असतं असं नाही. तर मी तुम्हाला सांगू मी, कारण माझ्याकडे आता सध्या काहीच नाही. कारण का, मी गाडी घेतली त्याच्यामुळे ते अडीच 3 लाख रुपये मी माझ्या हातातले होते ते सगळे संपून बसली. आणि तुम्हाला सांगते, अगदीच गरज पडली तर कुठून नाही कुठून काढू शकते. तसं काही हे नाही, टेन्शन नाही. माझ्याकडे सिलेंडरला पैसे नव्हते. सिलेंडर पैसे होते, पण काय झालं, सकाळी सिलेंडरवाल्याने फोन केला तर ते बोलले की 6 दिवसांनी सिलेंडर येणार. तर मी म्हटलं 6 दिवसांनी सिलेंडर येणार, आज तर 31 तारीख, 2 दिवस 31 तारीख, उद्या 1 तारीख, 2 तारखेला माझा पगार होतो. असं काय माझी आई ती खाऊन झाली, आता ही पाहिजे काय? सर्दी होते तर सांगते, माझ्याकडे 900 रुपये होते. 915 रुपये होते. 915 रुपये होते. तर आप्पा म्हणाले मी चिकन आणूया, 100 रुपये घेऊया म्हणून. त्यातले 100 रुपये काढूया म्हणून, 150 रुपये काढूया म्हणून चिकनला. तर मी सकाळी काढले ते पैसे चिकन आणायला. आप्पांच्या खिशात होते, पण ते आप्पा कुठे नाही कुठे जातात, त्याच्यामुळे कसं लगेच सिलेंडर आला तर लगेच कुठून पैसे अवेलेबल करणार, म्हणून त्यांनी पण आपले पैसे खिशातच ठेवले नाही. कारण त्यांना हवे होते, त्याच्यामुळे त्यांना पण गरज होती. मी काय केले, ते 800 रुपये मी 150 रुपये कमी 100 रुपयेच कमी पडत होते, ते मी ठेवले तसेच ठेवले. आणि नंतर आपल्याला सिलेंडर आला की फोन लाव मला, लगेच मी येईन कुठे असेल तिथून. तर बघा, सिलेंडर आला, त्याला म्हटलं सिलेंडर नको, मी परत 4 दिवसांनी घेईन, कारण माझा 1 तारखेला पगार होतोच, त्याच्यामुळे मी घेईन बोलली. तर सिलेंडरवाला बोलला नको वहिनी, 8 दिवस जातील अजून, सिलेंडर घ्या कसंही करून. तर मी म्हटली थांबायला लागेल तुम्हाला, माझं 40 स्टॉपवरून माणूस यायचा आहे, तर पैसे घेऊन यायचं आहे, 100 रुपये मला कमी पडतात, ते घेऊन येत आहेत, तर तुम्ही थांबाल काय? तर तो बोलला थांबेल. तर नंतर म्हणतो नको, ड्रायव्हर ओरडेल ना, पुढे सिलेंडर टाकायचे असतं, त्याच्यामुळे ड्रायव्हर ओरडेल, तो बोंब मारेल. म्हणून काय केलं त्यांनी माणसाने, बघा मी प्रामाणिकपणाने कशी माणसाची वागते बघा. मी प्रत्येक वेळी माझ्या जेव्हा 1000 रुपये हातात असतील, 800 रुपये 900 रुपये हातात असतील किंवा जास्त असतील, तर मी त्याला सिलेंडरवाल्याला 50 रुपये 100 रुपये काढून देते प्रत्येक वेळी. का? माझ्या सिलेंडरचे पैसे देऊन त्याला मी 100 रुपये एक्स्ट्रा देते किंवा 50 रुपये देते. कधी नसलेच तर 30 रुपये तरी त्याच्या हातावर टेकते. कारण का, एवढा खांद्यावर मारून सिलेंडर घेऊन यायचा आहे गेट पासून. तर तुम्ही म्हणाल काय, ते त्याचं कामच आहे, पगार त्याला मिळणार आहे. हो, पगार मिळणार आहे, पण जेव्हा महिन्याचे 30 दिवस तुम्ही घालवाल तेव्हा त्याच्या हातात पगार येणार आहे. मग आपण दिले तर काहीच बिघडत नाही, थोडंसं कमी होत नाही. पण तो संध्याकाळी गेल्यावर किती त्याची पाठ दुखत असेल, किती काय होत असेल, त्याचं त्याला माहिती असतं. म्हणून माझ्या मनात विचार येतो, मी दिले 100 रुपये, पण त्यांनी काल प्रामाणिकपणा दाखवला. तुम्हाला सांगते, मी आज त्याची वाट बघते देवासारखी. त्यांनी 100 रुपये नव्हते, 100 रुपये मी मागवले होते, माणसं पण आली 2 मिनिटात, जरासाठी चुकामुक झाली. नाही तर हे बघा, 100 रुपयासाठी माझ्याकडे तो सिलेंडर ठेवून गेला. वहिनी तुम्ही मला देता, मी घालतो. त्याने विचारानं घातलं, आणि आज त्याला हे 100 रुपये द्यायचे, त्याची मी वाट बघते, गाडी घेऊन येईल त्याची. पण बघा, एवढा प्रामाणिकपणा कुठेही तुम्हाला भेटणार नाही. मी जसा प्रामाणिकपणा त्याच्याशी वागली, तसाच तो अगदी माझ्याशी वागला. जशाच तसं उत्तर असतं बघा. म्हणून कुठेही कधीही म्हणजे माणसं बघूनच प्रामाणिकपणा करायचा. काल मला किती कामी आला, खरोखर त्याचे उपकार आहेत माझ्यावर. अक्षरशः सिलेंडर दरवाज्यात ठेवून गेलाय, आणि आज मी त्याची वाट बघते. म्हणून तुम्ही पण असं करा म्हणजे तुम्हाला वाटत असेल ना की एवढा सिलेंडर आपल्याकडे येतो, थोडा नव्हे, 10 किलोचा 15 किलोचा किती किलोचा असेल, तर तो पाठीवर मारणं सोपं नाही. आणि प्रत्येक घराघरात जाऊन तो सिलेंडर पाठीवर घेऊन देत असतो. तुम्ही पण त्याच्याबरोबर प्रामाणिक राहा, मग तो पण आपल्याशी प्रामाणिक राहतो. आज बघा मला किती उपयोगी आला. नाही तर तोच माणूस म्हणाला असता, चल मी सिलेंडर घेऊन जातो, मला काय तुझ्याशी घेणं देणं नाही.
पण माझा प्रामाणिकपणा मला उपयोगी पडला, एवढंच मी तुम्हाला सांगेन. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.